तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घातांक हा एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तर बघा सिम्प्लिफिकेशनमध्येच हा टॉपिक येतो. कारण घातांकाचे उदाहरण आणि सिम्प्लिफिकेशनचे उदाहरण एकमेकांशी संलग्नित असतात. ठीक आहे. तर बघा हा टॉपिक मी घ्यावा अशी खूप विद्यार्थ्यांची इच्छा होती. त्याच्यामुळे मी हा टॉपिक घेतलेला आहे. तर बघा आता आपण जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला. तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला. तर बघा हा एवढा मोठा प्रश्न दिलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. तर याला कसं सॉल्व्ह करायचं ते बघा. सर्वात आधी आतमधलं सॉल्व्ह करायचं म्हणजे हा 38,416 चा स्क्वेअर रूट किती होतो ते बघा. तर बघा 196 हा जो हे जी संख्या आहे इथे दिसत आहे आपल्याला याच्यामध्ये. याचा जर आपण वर्ग केला म्हणजे 196 ला 196 ने गुणलं तर किती येते? 38,416 येते. तर याचा वर्ग केला म्हणजे 196 चा वर्ग केला तुम्ही तर किती आलं? 38,416 आणि याला जर वर्गमुळात टाकलं 196 ला तर हे काय होईल? वर्ग आणि वर्गमूळ कटून जाईल म्हणजे किती येईल? 196 येईल. म्हणजे हा वर्ग आणि हे 38,416 याच्या जागी फक्त 196 लिहिता येईल आपल्याला. म्हणजे आता इथे काय राहिलं? हा घात 5 इथे 196 कारण याची किंमत किती आली? किती आली? याची किंमत आली 196. या वर्गमुळात 38,416 याची किंमत आली 196 आणि याच्या ब्रॅकेटच्या वरती किती आहे? 5/2. तर ठीक आहे. आता बघा कोणत्याही संख्येचा जे 5वा घात विचारलेला आहे याचा 196 चा 5वा घात याला कसं लिहू शकतो आपण? 1/5. 5वा घात म्हणजे काय? 1/5 आणि इथे काय आहे? 5/2 याला ब्रॅकेट करून याचा ब्रॅकेट करून काय लिहिलेलं आहे? 5/2. तर घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो. तिथे दोघांचा काय होईल? गुणाकार. म्हणजे हे 5 कॅन्सल होईल आणि इथे काय येईल? 1/2. आता 196 चा घातांक 1/2. 1/2 म्हणजे काय? स्क्वेअर रूट. 1/2 चा अर्थ होतो स्क्वेअर रूट म्हणजे याला स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागेल. म्हणजे वर्गमुळात टाकावं लागते. 1/2 म्हणजे वर्गमूळ. तर वर्गमुळात 196 ला टाकलं तर उत्तर किती येईल? 14. कारण 14 चा वर्ग किती येतो? 196. म्हणून 196 ला वर्गमुळात टाकलं तर उत्तर येईल 14. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. चला तर मग पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता. प्रॉब्लेम नंबर 2. चला हे बघा या ठिकाणी आपल्याला 0.03 चा घन दिलेला आहे. ठीक आहे. आणि 0.09 दिलेला आहे आणि इकडे दिलेला आहे 0.027 आणि हे 0.0081 चा वर्ग इथे दिलेलं नाही म्हणजे x घेऊ आपण. x अधिक हे 2 समजा. x अधिक 2 समजा. ठीक आहे. तर बघा आपण या बाजूला आधी सॉल्व्ह करून घेऊ. याला याच्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करू. तर याच्यामध्ये काय होईल? 0.3 चा घातांक 3 याला कसं लिहिता येईल आपल्याला? 3 चा घातांक 3 म्हणजे किती होतात? 27. 3 चा घन 27. आता किती आहे इथे? 3 आहे तर आता 3 च्या घन म्हणजे याच्या 3 ला गुणाकार होईल ना 0.3 0.3 आणि 0.3 कारण घन म्हटलं की 3 ला गुणाकार तर हे 1 2 3 3 पॉईंट नंतर इथे काय द्यावं लागेल? हा दशांश चिन्ह द्यावं लागेल. 3 अंकानंतर दशांश चिन्ह. आता इथे 1 2 3 अंक झाले. 3 अंकानंतर इथे दशांश चिन्ह द्यायचं. ठीक आहे. आता हा 0.09 याला कसं लिहिता येईल बघा. 0.09 ला कसं लिहिता येईल? 0.3 गुणिला 0.3 असं मी याला लिहिलं तर काही फरक पडेल का? नाही पडणार. कारण 3 गुणिला 3 म्हणजे 9. आता इथे 2 अंक सोडून आता इथे किती आहे? 1 आणि हा 2. 2 अंक सोडून इथे काय द्यावं लागते? दशांश चिन्ह द्यावं लागते. हे काय आहे? दशांश चिन्हातील संख्यांचे गुणाकाराचे नियम जे आहे त्याच्यानुसार हे असं लिहिता येतं. म्हणून इथे काय होईल? 0.3 आणि हे काय होईल? 0.3 आणि इकडे काय? 0. या बाजूला काय मग? 0. काय आहे? या बाजूला आहे 0.027. तर बघा याचा गुणाकार करूया आणि याचा गुणाकार करूया. याचा गुणाकार केला तर 27 3 81 होईल. आता किती अंक सोडून? हे 1 आणि हे 3 म्हणजे 4 अंक सोडून इथं दशांश चिन्ह द्यावं लागेल. ठीक आहे. आणि इथं पण काय होईल? इथं पण काय होईल? तसंच होईल कारण दोन्ही संख्या सारख्याच आहेत ना. मग इथे काय होईल? 0.0081.
तर याचा काय होईल 0.0081 गुणिला 0.0081 तर काय होईल 0.0081चा वर्ग बरोबर या बाजूला काय 0.0081चा इथे x अधिक 2 आहे. तर बघा इथे वर्ग अधिक काय करू आपण 0 करू म्हणजे इथे 2 अधिक 0 करू तर इथे काय आहे 2 अधिक 1 आहे आणि इथे 2 अधिक 0 आहे आणि संख्या कशी आहे सारखी आहे दोन्ही आणि इथे 2 2 पण सारखं आहे तर हे x ची किंमत काय होईल 0 होईल. x ची किंमत काय होईल 0 होईल म्हणजे याचं उत्तर किती येईल 0. ठीक आहे आलं लक्षात बरोबर आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता. प्रॉब्लेम नंबर 3. तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे 2चा घातांक 3.2 दिलेला आहे आणि 4चा घातांक 2.9 दिलेला आहे आणि हे इथे प्लसच्या साईनचं इकडलं आधी एक साईडचं सोडवायचं आणि हे एक साईडचं सोडवायचं. तर याला आधी सोडून घेऊ आपण प्लस साईनच्या इकडल्या बाजूला. तर याला काय होईल 2चा घातांक 3.2 आहे आणि या 4ला कसं लिहितो मी बघा 2चा घातांक 2 2चा घातांक 2 म्हणजे किती 4 याचा घातांक 2.9 लिहिता येईल असं लिहिता येईल गुणिला याला कसं लिहितो 1/8ला मी 2चा घातांक 3. तर बघा हा साईडचा आपण सॉल्व इकडे केलेला आहे. तर बघा इथे काय होईल आता हा 2चा घातांक 2 आणि 2चा घातांक 2.9 तर हा आपल्याकडे घातांकाचा एक नियम आहे एचा घातांक m आणि एचा घातांक n असेल तर काय होते एचा घातांक m गुणिला n होते. तर हा 2नी 2.9ला गुणायचं म्हणजे किती येईल 2चा घातांक 3.2 गुणिला 2नी याला गुणलं तर 2चा घातांक 5.8 येईल. ठीक आहे आणि हे काय होईल आता याला भागाकारामध्ये 2चा घातांक 3 येईल बरोबर आहे. हा या बाजूचं सोल्युशन झालं एका साईडचं. आता 5.8 आणि 3.2 तर आपल्याकडे आणखी घातांकाचा एक नियम आहे एचा घातांक m असेल गुणिला एचा घातांक n असेल तर याचं काय असते याचा घातांक m प्लस n. समजलं. आता जर दोघांचा बेस सारखा असेल 2 बेस आहे म्हणजे इथे बेस a आहे आणि संख्या जर वेगवेगळ्या असेल इथे 3.2 आहे इथे 5. इथे संख्या m आहे आणि n आहे तर दोघांची काय होते बेरीज होते बेस तसाच राहतो. तर या ठिकाणी काय होईल दोघांची बेरीज होईल म्हणजे 2चा घातांक 3.2 अधिक 5.8 होईल वरती आणि खाली काय होईल 2चा घातांक 3 होईल. ठीक आहे हा या बाजूचा सोल्युशन आहे हां ठीक आहे. तर आता बघा 3.2 आणि 5.8 म्हणजे काय होईल 2चा घातांक 9 होईल. दोघांची बेरीज किती येते 9 आणि ह्या 2चा घातांक 3. तर आता हा नियम लागतो याचा घातांक m भागीला याचा घातांक n असेल तर याचा घातांक m वजा n होते. तर इथे काय होईल मग बेस सारखाच राहील. आता बघा इथे 2चा घातांक 9 आहे इथे याचा घातांक m आहे इथे 2चा घातांक 3 आहे इथे याचा घातांक n आहे. तर बेस सारखाच राहील म्हणजे 2 सारखेच राहील आणि वरती काय होईल m वजा n म्हणजे 9 वजा 3 म्हणजे 9 वजा 3 म्हणजे काय होईल 9 वजा 3 म्हणजे होईल 6 म्हणजे 2चा घातांक 6. तर या साईडचं सोल्युशन काय आलं 2चा घातांक 6. एका बाजूचं सोल्युशन काय आलं आपलं 2चा घातांक 6 आलं. ठीक आहे लक्षात आलं. एवढं सगळं मी सांगितलं लक्षात आलं का तुमच्या. एका बाजूचं सोल्युशन आलं आपलं 2चा घातांक 6 2चा घातांक 6 आलं इकडलं. ठीक आहे आता इकडे काय येईल मग सांगा 2चा घातांक 6 आलं इकडे आणि इकडे काय येईल मग या बाजूचं करायचं. आता इथे 3च्या घातांकाच्या स्वरूपात दिसत आहे सगळ्या संख्या. तर इथे काय होईल मग मी याला असं लिहितो 3चा घातांक 2 आणि याला 1.8 हां आणि भागीलामध्ये भागीला आहे याला हां तर या 27ला मी 3चा घातांक 3 लिहितो. ठीक आहे मग याला गुणिला काय आहे 3चा घातांक 3.4. ठीक आहे आता मला सांगा घातांकाचा घातांक असेल तर त्याच्या घातांकाचा काय होतो याचा घातांक m याचा घातांक n असेल तर याचा घातांक m गुणिला n होतो म्हणजे घातांकाचा गुणाकार होतो. ते 2 गुणिला 1.8 म्हणजे किती झाले सांगा तुम्ही 3.6 म्हणजे 3चा घातांक 3.6 भागीला 3चा घातांक 3 गुणिला 3चा घातांक 3.4. आता बघा आता इथे बघा 3.6 आणि 3.4 तर एचा घातांक m असेल गुणिला एचा घातांक n असेल तर काय होतो एचा घातांक m अधिक n होतो. तर 3.6 आणि 3.4 म्हणजे किती झाले 4 आणि 3 7. तर 3चा घातांक 7 वरती आलं आणि 3चा घातांक 3 खाली आलं बरोबर आहे. आता काय आलं हे एचा घातांक m भागीला एचा घातांक n आलं
तर काय होईल, याचा घातांक m वजा n होईल. तर इथे हा 7मधून 3 वजा करावा लागेल, म्हणजे 3चा घातांक 4 येईल. म्हणजे इकडे किती आलं, 3चा घातांक 4. ठीक आहे. इकडे 3चा घातांक 4 आलं आणि इकडे आलं 2चा घातांक 6. तर काय होईल सांगा, 3चा घातांक 2चा घातांक 6 म्हणजे काय होईल, 64. 2चा घातांक 6 म्हणजे 64 आणि 3चा घातांक 4 म्हणजे 81. दोघांची बेरीज होते, किती होते, 145. आता 145 या बाजूला आलं, या बाजूचं उत्तर किती आलं पूर्ण, म्हणजे इथून इथपर्यंत हे सगळं उत्तर किती आलं, 145. नाही, या बाजूला काय 5 गुणिला x, तर 5 गुणिला x आहे, तर या 5नी याला भागावं लागेल, कारण हे गुणाकारात आहे, इकडे गेला भागाकारात येईल. म्हणजे या क्वेश्चन मार्कचा आन्सर काढायचा आहे, तर 145ला 5नी भागितलं तर 29 हे उत्तर येतं. आलं लक्षात. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. घातांकाचे सगळे नियम आपण या ठिकाणी लावलेले आहेत. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता. चला 4थं उदाहरण बघा आता. या ठिकाणी बघा 16चा वर्ग. 16चा वर्ग. तर बघा या ठिकाणी हे उदाहरण दिलेलं आहे. इथे 16चा वर्ग करायचा. 16चा वर्ग किती होतो, 256. बरोबर आहे, 256 अधिक याचा वर्ग करायचा 21चा 441. त्याच्यातून 169 वजा करायचे 13चा वर्ग आणि हे काय होईल, 100 वर्ग. बरोबर इकडे काय होईल, यांची बेरीज करायची. ते 4 8 आणि 4 12चे 2 हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि हे 4 दुणे 8. बरोबर आहे, 852 आले इकडे आणि इकडे असं आलं. आता याची बेरीज वजाबाकी करायची, इकडून हे मायनस करायचे. एक्स वर्गाची किंमत निघेल, त्याला याच्या वर्गमूळात टाकायचं, एक्सची किंमत काढून टाकायची. आलं लक्षात. अशा प्रकारे हे उदाहरण तुम्हाला सोडून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. चला पुढचं उदाहरण बघूया आपण. 5वं उदाहरण. तर बघा या ठिकाणी बघा, हा 9चा घन आहे आणि हा आहे 3चा घन आणि हा 3चा घातांक 6 आहे. तर सगळ्याला कशामध्ये करायचं, 3च्या घातांकामध्ये. तर 3चा घातांक इथे काय होईल, 2, त्याचा घातांक 3 आणि इथे काय होईल, गुणिला 3चा घातांक 3, त्याचा घातांक 3 आणि याला भागीला काय, 3चा घातांक 6 आणि गुणिला काय, 1/90. तर हा या बाजूचं सोल्युशन आहे. तर हे 3चा घातांक 6 आहेत. ठीक आहे. याच्या ठिकाणी पहा आता 3चा घातांक 2 गुणिला 3 म्हणजे किती होईल, 3चा घातांक 6 होईल. गुणिला इथे काय होईल, 3चा घातांक 9 होईल आणि इकडे काय होईल, 3चा घातांक 6. तर हे 3चा घातांक 6, 3चा घातांक 6 कपून गेले. आता इथे 90 म्हणजे काय होईल, आता भागीला 90 आहे, याला 90 भागाकारात येईल इथे. आता बघा इथे काय होईल, मग 3चा घातांक 9 भागीला 90 होईल. बरोबर आहे. 90 म्हणजे काय सांगा बरं आता. 90 म्हणजे काय होईल, 3चा घातांक 4 आणि समोरचं समजा. बरोबर आहे. 3चा घातांक 4 म्हणजे 81. 81 आता 3चा घातांक 4 अधिक 3चा घातांक 2 असं करून मी 90ला लिहू शकतो. बरोबर आहे. आणि वरती काय 3चा घातांक 9 आहे. बरोबर आहे. आता याच्यातून 3चा घातांक 2 बाहेर काढला तर याच्यातून 3चा घातांक 7 राहील इकडे आणि इथे खाली राहील 10. 3चा घातांक 7 भागीला 10. तर या 10ला आपण 3चा घातांक 2 लिहू शकतो. म्हणजे जवळपास 5 उत्तर येईल याचं. 3चा घातांक 5 उत्तर येईल. अप्रॉक्सिमेटलीच काढावं लागेल, कारण हे 90 दिलेलं आहे आणि हा 90च्या इथे कुठेही भाग तुटत नाही, म्हणून अप्रॉक्सिमेटली 3चा घातांक 5 हे उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, या सगळ्यांच्या वर्गाची किंमत लिहायची. इथे 8चा वर्ग किती होईल, 64. 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16 आणि 2चा वर्ग 4 भागीला 18चा वर्ग 324 आणि 12चा वर्ग 144 आणि 6चा वर्ग 36. तर इथे काय होईल मग सांगा, 64 आणि 16 80 आणि 4 84. खाली काय येईल, 504. तर बघा या 84 1 84 84 1 504 म्हणजे खाली काय येईल, 6 येईल. क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल, 6 येईल. 1/6 आला ना उत्तर याचं, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी 6 येईल. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे तर ते बघा अशा टाईपचे आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग. ए अधिक बी कंसाचा वर्ग. तर याच्यावर काय असते, एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. हे याचं सूत्र आहे ना, हे सगळ्यांनाच माहित आहे. तर काय होईल इथे,
आता हा 46 म्हणजे काय 2 गुणिला 23. 2 गुणिला 23 म्हणजे 2 हा ए समजायचं याला, याला बी समजायचं. तर इथे काय झालं 2 AB एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2AB म्हणजे इथे काय होईल ए अधिक बीचा वर्ग होईल. ए अधिक बी म्हणजे काय ए म्हणजे काय ए म्हणजे 23 अधिक 37चा वर्ग वरती होईल आणि खाली काय होईल सांगा. तसंच या ठिकाणी खाली पण करावं लागेल. आता इथे 19चा वर्ग एचा वर्ग हा बीचा वर्ग हा 2 गुणिला ए म्हणजे हा 11 गुणिला 2 आणि हे 19 आहे म्हणजे काय होईल इथे 19 अधिक 11 याचा पूर्ण वर्ग. ठीक आहे. तर इथे काय होईल मग 23 आणि 37 म्हणजे किती होईल 60. हा 60चा वर्ग झाला आणि खाली काय झालं इथे 19 आणि 11 म्हणजे 30चा वर्ग झाला. आता 60चा वर्ग किती येतो 3600 आणि 30चा वर्ग किती येतो 900 म्हणजे उत्तर किती आलं 936 म्हणजे 4 आला. 4 बरोबर इकडे काय दिलेलं आहे क्वेश्चन मार्कचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग 4 बरोबर 1चा वर्ग म्हणजे 1ची किंमत किती येईल 2. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. तर बघा जवळपास सगळे उदाहरण आपण घेतलेले आहे. जवळपास 8 उदाहरण घेतले वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. चला धन्यवाद.